चला तर मग आज जाऊया अय्यप्पा स्वामी मंदिरात। अय्यप्पा स्वामी मंदिर हे गुरगावमधील सेक्टर 21 ह्या एरियामध्ये आहे। हा एरिया सर्वात क्लीन आणि सुंदर आहे। आता आपण पोहोचलो आहोत अय्यप्पा स्वामी मंदिरात। चला तर मग जाणून घेऊया अय्यप्पा स्वामींबद्दल। अय्यप्पा स्वामी यांना भगवान शिव आणि विष्णू यांचे पुत्र मानले जाते। त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या गळ्यामध्ये घंटा बांधून त्यांना सोडून दिलेले होते। त्यांना केरळच्या पंतलम राजाने दत्तक घेतले। हळूहळू त्यांच्या देवत्वाची ओळख झाली आणि त्यांच्यासाठी मंदिर बांधले गेले। दक्षिण भारतात हे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे। केरळमध्ये अय्यप्पा स्वामी यांना खूप मानले जाते। आपण बघत आहोत श्री गणेशाचं मंदिर, त्यानंतर मंदिराचा सुंदर असा परिसर आणि त्यानंतर श्री मोरोक्कन स्वामी यांचं मंदिर। संपूर्ण मंदिर हे लाकडाने बनवले गेले आहे। रात्रीच्या वेळेस इथे दिवे लावून परिसर खूप सुंदर आकर्षित केला जातो। मंदिरात गेल्यानंतर खरोखरच वाटते की तुम्ही दक्षिण भारताच्या कुठल्या तरी मंदिरात आले आहात। संपूर्ण मंदिर हे दिव्यांनी सजवलेले आहे। बाहेरच जाताना तुम्हाला लागणार महादेवाचे सुंदर असे मंदिर, तिथे दर्शन घेऊन मग तुम्ही पुढे जाऊ शकता। ह्या मंदिरात आरतीचा टाइम आहे 6:45 वाजता। सुंदर असं वाद्य वाजून देवाची आरती केली जाते, पण देवाची आरती करत असताना मंदिराचे दरवाजे बंद केले जातात। अय्यप्पा स्वामींची आरती 10 ते 15 मिनिटांपर्यंत चालते।